मनस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, मनस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र। बघा, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे 15 तारखेला व अखंड नामजप यज्ञ सोहळा म्हणजे अखंड नामजप आपण करू शकतो असा सोहळा 9 तारखेपासून 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये सुरू होणार आहे। सप्ताह काळ हा सुरू होणार आहे। गुरुचरित्र पारायण काळाचा सप्ताह काळ सुरू होणार आहे। या काळामध्ये आपण सात्विक राहतो, या काळामध्ये आपण भरपूर नियमांचं पालन करतो, या काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो। पण आपल्या मनामध्ये भीती असते की काय खायचं काय नाही खायचं, हे खाल्ल्यावर काय होईल, ते खाल्ल्यावर काय होईल, अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवत असतील किंवा कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं याचं देखील दडपण तुमच्या मनावरती आलं असेल, बरोबर ना। तर एकधान्य म्हणजे काय, ज्या गोष्टी एकधान्य म्हणजे बघा, गहू बाजरी खायची नाही, गहू ज्वारी आणि तांदूळ हे 3 धान्य आहे। या तिन्हीपैकी एक तुम्हाला निवडायचं आहे। जर तुम्ही गहू निवडला तर तुम्हाला 7 दिवस चपाती तर चपातीच खायची आहे, भाकरी निवडली तर 7 दिवस भाकरी तर भाकरीच खायची आहे। आपण भात शक्यतो वर्ज्य करतो कारण आपल्याला आळस येतो भातामुळे। तर अजून कोणते नियम आहेत, काय खावं काय नाही खावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे, नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील। श्री स्वामी समर्थ।